नमस्कार. लाईफ विथ मोहिनी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 7व्या अध्यायात आपण पाहिले की अजाणतपणे केलेल्या शिवपूजेमुळे एका व्याधाला कसा मोक्ष मिळाला. आज आपण 8व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. हा अध्याय प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात अपयश आणि दुःखाचा सामना करत आहे. एका मातेची करुण हाक ऐकून साक्षात श्रीपाद वल्लभ कसे धावून आले हे आज आपण पाहणार आहोत. सिद्धमुनी सांगतात, वत्स करुवर क्षेत्रात एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. तिला एक मुलगा होता, पण तो जन्मत मंदबुद्धी आणि जड बुद्धीचा होता. तो काहीच शिकू शकत नव्हता. समाजातील लोक त्याला हिणवत असत. आपल्याला पश्चाताप आपल्या मुलाचे काय होईल या चिंतेने ती माता दिवस-रात्र रडत असे. शेवटी कंटाळून तिने आपल्या मुलासह नदीत जीव देण्याचा निर्णय घेतला. ती माता नदीत उडी मारणार इतक्यात तिथे साक्षात श्रीपाद वल्लभ प्रकट झाले. त्यांनी तिला थांबवले आणि विचारले, माते, हे तू काय करत आहेस? आत्महत्या हे महापाप आहे. त्या मातेने रडत रडत आपली सर्व व्यथा सांगितली. ती म्हणाली, स्वामी, माझा मुलगा अज्ञानी आहे. लोक आम्हाला जगू देत नाहीत. त्यापेक्षा मृत्यू बरा. श्रीपादाचे हृदय भरून आले. त्यांनी तिला धीर दिला आणि शनिप्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले. श्रीपादांनी तिला सांगितले की हे दुःख तुझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहे, पण यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे शंकराची आराधना. त्यांनी तिला शनिप्रदोष व्रत करण्याची आज्ञा दिली. त्या मातेने पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले. श्रीपादाच्या आशीर्वादाने त्या मुलाची बुद्धी पालटली. जो मुलगा शब्दही बोलू शकत नव्हता, तो एका रात्रीत विद्वान झाला आणि वेदांचे ज्ञान वंदला. कर्माचे कठीण पाश श्रीगुरूच्या कृपेने क्षणातच तुटले. श्रीपाद वल्लभ त्या मातेवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझ्या भक्तीमुळे मी तुझ्या पुढच्या जन्मी तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल. हे श्रीपाद वल्लभ पुढे नृसिंह सरस्वती या रूपात अवतरले. हा अध्याय आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठे असले तरी गुरुमाऊलीच्या चरणी गेल्यास अशक्य ही गोष्ट शक्य होते. गुरूंची कृपा लाभली की भाग्याची रेखा बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, हा 8वा अध्याय आपल्याला सांगतो की हार मानू नका. गुरुचरित्राचे वाचन आणि गुरुचे स्मरण संकटाच्या वेळी ढाल बनून उभे राहते. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत श्रीपाद वल्लभ यांचे गुप्त होणे आणि त्यांच्या अदृश्य लीला. जर तुम्हाला लाईफ विथ मोहिनी चा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.